भवानी फाउंडेशनचा दशकपूर्ती वर्धापन दिन मान्यवरांच्या मांदियाळीत जल्लोषात संपन्न झाला। शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, प्रतिपूर्ती, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कोरोना काळातील अन्नधान्य व इतर मदत, रक्तदान शिबिर अशा विविध उपक्रमांच्या आयोजनातून सामाजिक बांधिलकी जपणारी भवानी फाउंडेशन ही नवी मुंबईतील एक अग्रगण्य संस्था आहे। भवानी फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले आहेत। त्यामध्ये खालापूर तालुक्यातील पिरकटवाडी सारख्या दुर्गम भागातील गावात आदिवासी बांधवांसाठी समाज मंदिर बांधून देणे, शाळांसाठी स्वच्छतागृहांची उभारणी करणे, कमी शिक्षक असलेल्या शाळेत अतिरिक्त शिक्षकांचे मानधन देऊन विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, गरीब, वयस्कर आणि असहाय्य विधवांना उतार वयात सन्मानाने जगता यावे यासाठी दरमहा आर्थिक सहायता करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे, कोरोनासारख्या कठीण काळात अन्नधान्य आणि मास्कचे वितरण, गरीब आणि गरजूंना वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी आर्थिक सहकार्य यांसारख्या अनेक समाज उपयोगी उपक्रमांचा उल्लेख करता येईल। भवानी फाउंडेशनच्या माध्यमातून स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी वेगवेगळ्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणारे तसेच क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या गुणवंतांना सन्मानित करण्यात आले। या दिमागदार सोहळ्यासाठी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, अल्वाज एज्युकेशन फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर मोहन अल्वा, हेलिक्स ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापकीय संचालक महाबलेश्वर भट, पीपी खार पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीचे सर्वेसर्वा पीपी खार पाटील, शबरी ग्रुप ऑफ हॉस्पिटॅलिटीचे व्यवस्थापकीय संचालक के शेट्टी या सर्व सन्माननीय अतिथींच्या उपस्थितीत या देखण्या सोहळ्यास प्रारंभ झाला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितीश शेट्टी विश्वस्त भवानी फाउंडेशन यांनी केले, तर फाउंडेशनच्या सचिव शिखा शेट्टी यांनी उपस्थितांचे आभार मानले। माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी यावेळी सांगितले की या महाराष्ट्र भूमीचे आपण काहीतरी देणे लागतो, ही भावना मनात बाळगून केडी शेट्टी यांचे कार्य सुरू आहे आणि त्यांच्या कार्याला त्यांनी मनापासून शुभेच्छा देखील दिल्या। भवानी फाउंडेशनचे संस्थापक केडी शेट्टी यांनी एक पराक्रम केला असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही, कारण कर्नाटकातून येऊन मुंबई शहरात कामाला त्यांनी सुरुवात केली। लहानपणी नाईट शाळेमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण त्यांनी केलं आणि मुंबई शहरामध्ये एवढा मोठा एम्पायर करून जवळजवळ 1200-1500 लोकांना आज ते रोजगार उपलब्ध करून देतात आणि त्यानंतर त्यांनी समाजाची सेवा करण्यासाठी या महाराष्ट्राच्या भूमीने आपल्याला इतकं मोठं केलं म्हणून आईच्या नावाने भवानी फाउंडेशनचा स्थापना त्यांनी केली आणि भवानी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या इंटिरियरमध्ये जाऊन शिक्षणाची व्यवस्था करणं, ब्लड डोनेशनसारखे कॅम्प करून अनेक लोकांना मदत करणं आणि शालेय शिक्षण असो किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणीत जर एखादा माणूस सापडलं तर त्याच्या पाठीशी उभं राहणं हा त्यांचा एक स्वभाव झालेला आहे। आजच्या कार्यक्रमात ज्यावेळी 10 वर्ष त्यांचं पूर्ण होत आहेत तर भिन्न वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना इथे बोलून त्यांनी सन्मान केला, सत्कार केलं आणि आपण लोकांनी पाहिला हा ऑडिटोरियम पूर्ण भरून लोक आली। मला वाटतं की खूप मोठी उपलब्धी आहे। मी नगरसेवकपासून तर खासदारपर्यंत माझा प्रवास झाला, अनेक कार्यक्रम मी पाहिले, परंतु फाउंडेशनच्या माध्यमातून डोनेशन देताना लोकांना पाहिलं, काम करताना पाहिलं, परंतु स्वतःला झोकून देणं, स्वतःच्या परिवाराला झोकून दिलं आणि मुलगा इतका दीक्षित, त्याचा लँग्वेजवरचा कमांड म्हणूया किंवा लोकांच्याबद्दलची जी एक आत्मीयता आहे हे पाहून मी भरावून गेलो। मी केडी शेट्टींना मनापासून शुभेच्छा देतो। तर तेथेच प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थितांनी आपली भावना व्यक्त करत शिक्षा क्षेत्रात केडी शेट्टी यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले। अच्छा शिक्षण मिलती है और मैं हमेशा चाहता हूँ कि अगर आपको डोनेट करना है तो शिक्षण डोनेट करिए, क्योंकि उनका लाइफ, बच्चे लोग का लाइफ सुधर जाएगा। तो मेडिकल फील्ड में भी अच्छे काम करते हैं और हमारे समाज में, वन समाज में भी वो जब मैं अध्यक्ष था मेरे साथ सेक्रेटरी थे और अच्छे काम करते रहते वो। समाजसेवक सुनील सुतार यांनी देखील आपली भावना व्यक्त करताना सांगितले की व्यवसाय करताना सामाजिक कर्तव्य पार पाडणारे एक उत्तम व्यक्ती म्हणून केडी शेट्टी यांची ओळख आहे। केडी शेट्टी साहेब त्यांचे पूर्ण परिवार, मग दीक्षित शेट्टी असो, त्यांची पत्नी सौभाग्यवती सरिता शेट्टी असो, त्यांची मुलगी असो शिखा शेट्टी, त्यांची म्हणजे सून असो, ते सर्वांनी या ठिकाणी बघा ना की सर्व पूर्ण परिवार हा समाजसेवेसाठी वाहून गेलेला आहे आणि यात पिरकटवाडी म्हणजे जिथं सरकार पोचू शकतं त्या ठिकाणी भवानी फाउंडेशन पोचते, हे मला फार अभिमान आणि गर्व आहे आणि मला हे पण गर्व आहे की शेट्टी साहेब सारखा माझा मित्र आणि सहकारी आहेत
जेणेकरून यांच्या जे कार्याला आम्ही पाहून आम्ही पण म्हणजे पुढे असं वाटतं की आपण पण या ठिकाणी यांना योगदान करावं आणि पुढे ही संघटना पुढे घेऊन जावं, हे मनापासून अशी इच्छा होते. भवानी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष के.डी. शेट्टी यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की या महाराष्ट्राच्या भूमीने त्यांना बरंच काही दिलं आहे आणि या भूमीचे पांग फेडण्यासाठी आपले काहीतरी योगदान असावे, म्हणून मागील 10 वर्षांपासून ते विविध क्षेत्रांमध्ये आपले सामाजिक योगदान देत आहेत. आज जो हमारे 10 साल के ये सालगिरह हमने मनाया, जब भी मैं इनका स्थापन किया था तभी मैं सोचा भी नहीं था ये लेवल में चला जाएगा. आज मुझे इतनी खुशी है, खुशी इसलिए कि ये प्रोग्राम सक्सेस हुआ करके नहीं है. आज कई लोगों को माता भवानी का प्रसाद के रूप में मदद पहुंच चुका है और मुझे ये अच्छा लग रहा है. इस महाराष्ट्र की इस धरती हमें बहुत कुछ दी है, आम्हाला भरपूर दिलेलं आहे. तर आपलं काहीतरी योगदान असो, ते पण कसे माझ्यातर्फे नाही, माझ्या आईच्या तर्फे. तर आज मला एवढा आनंद वाटतो. आता तुम्ही ऐकलं असेल पिरकट वाडीवरनं, ते वाडीवरनं जायला तिथे रस्ता नाही, लाईट नाही, लोक इथे आलेले आहेत. म्हणजे तुम्ही समजू शकतो किती प्रेम आहे आणि आम्ही कुठे पोचलो 10 वर्षात. एवढंच मला आणि विद्याभ्यासासाठी केव्हा पण आम्ही नाही म्हणणार नाही. आणि शेवटी मी एवढंच परमात्म्याला प्रार्थना करतो, सर्व आपल्या जनते, आपल्या पर्टिक्युलरली आपल्या महाराष्ट्राच्या जनते त्यांना चांगलं करू. आई मुंबादेवी, आई महालक्ष्मी आणि इकडलं आपल्या आई गावदेवी सगळ्यांचं चांगलं करू. आणि हे 10 वर्ष नाही, जे आता भरत लोकांनी म्हणाले सूर्यचंद्र असोपर्यंत असंच चालू दे, असं नाही, ह्याच्यापेक्षा जास्त चालू दे. आणि ह्या संस्थेला बघून आणि 10 लोक आणखीन पुढे येऊ दे, आणखीन 10 असं संस्था होऊ दे आणि आपल्या महाराष्ट्र राज्य नाही, आपल्या देशच्या काहीतरी उद्धार होऊ दे, हे माझे विचार आहेत. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.